मी मीटिंग मध्ये आता हे झाल्यानंतर तुम्हाला विनंती करू इकडे जाऊन बरे राऊंड आहे हे सर हो भाऊ या ठिकाणी या पत्र परिषद नागपूर प्रेस क्लब मध्ये आम्ही राष्ट्रवादी परिवाराकडून आम्ही स्वागत केले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ग्रामीणचे अध्यक्ष प्रवीणजी पेटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख चंद्रशेखरजी चिखले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काटोल तालुक्याचे अध्यक्ष अरुणदादा खराडे, राष्ट्रीय ग्रामपंचायत असेल किंवा सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय अमोलजी आरगोडे, या ठिकाणी अनिल बाबूंचे खंदे समर्थक असलेले जाकेट मार्केटचे माजी नगरसेवकाचे पंचायत समितीचे माजी सदस्य उदयदादा ठाकरे, किशोर आपला या ठिकाणी आमचे सरपंच सन्मान्य शिंदेदादा, या ठिकाणी त्याच पद्धतीनं बालूभाऊ नासे, अनिल बाबू देशमुख यांचे विश्वासू आणि सामाजिक कार्यकर्ते, त्याच पद्धतीने ग्रामपंचायत ताळगावचे सन्मान्य झवेरेजी, आमच्या नागपूर जिल्ह्याची नाही विदर्भाची रणरागिणी, या ठिकाणी त्यांना सगळे पण ओळखतात, ज्यांच्या त्याच पद्धतीने सन्मान्य साखरेजी उपस्थित पुणे राहून गेले, अशफाक भाऊ कुरेशी माजी सभापती नरखेड नगर परिषद। आज आपण महत्वाच्या विषयासाठी आज ही पत्र परिषद घेतली आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मागील महाविकास आघाडीची सत्ता असताना त्या ठिकाणी या राज्याचे गृहमंत्री म्हणून अनिल बाबू त्या ठिकाणी होते। मी विचारला प्रश्न मला या ठिकाणी सांगताना आनंद होता की या नरखेड काटोलसाठी अभूतपूर्व प्रकल्प, जेणेकरून नुसतंच नरखेड काटोल नाही तर अवतीभोवती असणारे पूर्ण तालुके, मग ते काही वर्धा जिल्ह्याचे असतील, ते अमरावती जिल्ह्याचे असतील, नजीकला लागून असलेले मध्य प्रदेशचे असतील, या सगळ्यांना त्याचा एका मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। असा एक बटालियन SRPFचं ज्याला आपण म्हणतो सोप्या शब्दात, हे त्या ठिकाणी मंजूर तर मागील काळामध्ये अनिल देशमुख गृहमंत्री असताना झालंच, त्याचा GR सुद्धा निघाला, पण आज जे बांधकामासाठी टेंडर पाहिजे होतं ते टेंडर सुद्धा 108 कोटीचं पहिलं त्या ठिकाणी निघालेलं आहे। आणि हे सगळं होत असताना त्याचा ग्रुप कमांडर IPS ज्याला विशेष जबाबदारी दिली नुसते काटोल बटालियनची, IPS सुशांत सिंगजी, मला वाटतं कदाचित ते आसाम कॅडरचे वगैरे असले पाहिजे, त्याच्याबद्दल आपल्याला माहिती दिली आहे, आसाम कॅडरचे असले पाहिजे। IPS सुशांत सिंग यांच्या अंतर्गत हे बटालियन दिलं आहे। या ठिकाणी जागा नव्हती, या ठिकाणी हे सगळे गोष्टी नव्हते, म्हणून हे बटालियन जे आहे हे मंजूर होऊन, पद मंजूर होऊन, भरती झाली होऊन हे चालू होतं SRPF अमरावतीला। आणि आज मला सांगताना होतं की या ठिकाणी लवकर जर टेंडर झालं, टेंडर झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी ऍडमिन बिल्डिंग असेल, त्यांचं जशा पद्धतीचं नियोजन असेल, जिम असेल, व्यायामशाळा असेल, साधारणतः 1200 लोकांची वसाहत असलेल्या SRPF कंपनी त्या ठिकाणी होईल। प्रत्यक्ष रोजगार, अप्रत्यक्ष रोजगार, युवक युवतींना प्रेरणा आणि एक मोठा अभूतपूर्व प्रकल्प त्या ठिकाणी आपल्या नरखेड काटोलमध्ये होईल। या गोष्टीचा आम्हा सगळ्या लोकांना त्या ठिकाणी आनंद आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस परिवार काटोल नरखेड असेल, या सगळं नागपूर जिल्हा असेल, या सगळ्यांच्या वतीने आज या गोष्टीचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही आणि या गोष्टीची माहिती देण्यासाठी आज तुमच्यापर्यंत आलो। हा प्रकल्प SRPFचा त्या ठिकाणी आपल्या या काटोल नरखेड तालुक्याच्या मधोमध राहणार आहे। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की याचा फायदा मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष रोजगार, अप्रत्यक्ष रोजगार, युवक युवतींना प्रेरणा देणार आहे। आणि मोठा प्रकल्प आज तुम्ही हिंगण्याला पहा, हिंगण्याची वसाहत वाढण्यामध्ये मोठा SRPFचं योगदान आहे, कोणालाही विसरता येणार नाही, आपण सगळं पहा। आणि हे सगळं करत असताना आम्ही पाठपुरावा केला। अनिल बाबू जेव्हा तुरुंगात होते तेव्हाच आम्ही लोकांच्या सोबत संपर्क ठेवला, आम्ही लोकांची सेवा तेवढा पोटतिडकीने केली, आम्ही हे विकास कामं त्या ठिकाणी आलं। 2 दिवस आम्ही काटोलला राहायचो, 2 दिवस आम्ही नागपूरला राहायचो, 2 दिवस मुंबईमध्ये या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करत राहायचो। हे आता मला कोणाला सांगायची गरज नाही, कदाचित
माझ्या ओळखणाऱ्या असल्यापैकी 95-99% लोकांना ही गोष्ट हे मुंबईपासून तर माझ्या गावापर्यंत ही गोष्ट त्या ठिकाणी माहिती आहे. आणि या ठिकाणी विकास कामांचा पाठपुरावा करून मोठे विकास प्रकल्प आपल्या भागात यावे, काटोल नरखेडमध्ये यावे, याच्यासाठी माझा शेवटपर्यंत त्या ठिकाणी प्रयत्न राहणार. नेते अनिल बाबूंनी एक प्रकल्प आणला, दुसरे जे गृहमंत्री होते ते एकही प्रकल्प मोठा आणू शकले नाही. SRPFचा हे बिल्डिंग जाऊ द्या, टॉयलेट बिल्डिंग एक मोठा प्रकल्प आणू शकला नाही. त्या गोष्टीची खंत त्यांना आहे आणि त्यांना माहिती आहे ग्रामीणमध्ये हा प्रकल्प आला, त्याचे सुद्धा अभिनंदन करण्यासाठी ते आले. आणि त्यांना तिकीट झाली तर निश्चित रूपाने ते पण लढतील. मी शहराचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला सांगतो की नागपूर शहरातून विविध विधानसभेच्या क्षेत्रातल्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी तिथे मागितलेला आहे, पक्षश्रेष्ठीने कळवलेला आहे. महाविकास आघाडीचा निर्णय आधी आमचे जे नेते मंडळी आहेत ते लोक नेते घेतील, त्यावेळेस ते कळेलच आपल्या सगळ्यांना. झालं आता काल तुम्ही मुलाखत देऊन आली त्याबद्दल सांगा. जिल्हाध्यक्ष बोलतील, मुलाखत यांच्याच अंतर्गत झाल्या सगळ्या. त्या संदर्भातला निर्णय पक्ष योग्य मी सगळ्यांना कळवेल. आता मी माननीय सलील बाबूंच्याच मुद्द्याला पुढे सांगतोय की ज्या वेळेला 14 महिने अनिल बाबू जेलमध्ये होते, त्या 14 महिन्याच्या कार्यकाळामध्ये किमान 1100 ते 1200 कोटी रुपयांचा निधी सलील बाबूंनी सातत्याने पाठपुरावा करून मतदारसंघामध्ये आणण्याचं काम केलं. आता जे काही मतदारसंघामध्ये नवीन प्रकल्प आला आहे त्याच्या पलीकडे निधीचा विषय असेल, सगळ्या अनिल बाबूंच्या नंतर 14 महिन्याच्या काळामध्ये सातत्याने ते कष्ट सलील बाबूने घेतले. निश्चितपणे काटोल विधानसभा मतदारसंघाच्या येणाऱ्या काळामध्ये विकास हा सलील बाबूंच्या नावावर त्याची नोंद केली जाईल निश्चितपणे. ते लढणार आहे का काटोलमध्ये हे थेट सांगा. योग्य वेळेला ज्या वेळेला पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली त्यावेळेला सगळ्यांना माहिती होईल. जिल्हाध्यक्ष म्हणून मी दखल घेतलेली आहे. पक्षश्रेष्ठींना मी माझा अहवाल पाठवला. तुम्ही तुमचा अहवाल सांगा की तुम्ही सलील देशमुख काटोल